कर्जाने तुम्ही खूप हैराण झाला आहात का? डोक्यावरती खूप कर्ज आहे का? कर्ज असल्यामुळे काही सुचत नाहीये. त्याचबरोबर कष्ट पण खूप करत आहे, पण त्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही. लक्ष्मी माता नाराज झाली आहे. लक्ष्मीचा वास घरात राहत नाही. त्यामुळे कर्ज वाढत आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या कृपादृष्टी या चॅनेलवरती स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजकालच्या जमान्यामध्ये किंवा आजकालच्या परिस्थितीमध्ये असं कोणीही नसेल की त्याच्यावरती कर्ज नसेल. प्रत्येकजण काही ना काही गोष्टींसाठी कर्ज हे घेतच असतो. काहींना छोट्या कर्जाची गरज असते, मग ते छोटं कर्ज घेताना, नाहीतर बघा ना, सरळ कुठेतरी जायचं असेल किंवा आपण आपल्या शेजाऱ्यांकडं काय म्हणतो की आम्हाला 100-200 रुपये देता का? मी तुम्हाला 2 दिवसात देतो. मग ते 100-200 रुपयेसुद्धा कर्जच आहे, कारण ते आपण दुसऱ्यांकडून घेतलेलं आहे म्हणून. आणि त्याचबरोबर बघा, कोणी व्यवसायासाठी, तर कोणी लग्न कार्यासाठी, कोणी शिक्षणासाठी, कोणी आजारपणासाठी भरपूर मोठमोठे कर्ज आपण घेत असतो. लाखो करोडोमध्ये कर्ज काढत असतो. कर्ज काढण्याची जी प्रोसेस असते ती इझिली होऊन जाते. त्यानंतर जे काम आहे ते काम पण होतं, पण त्यानंतर कर्जाचे हप्ते फेडायला आपल्याला जीवावर येतात. म्हणजे आपण त्यासाठी पण खूप मेहनत करत असतो, पण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसतं. मेहनतीचं चीज आपल्या होत नसतं. मग ते कसं व्हावं? त्याचबरोबर बघा, तुम्हाला मी आज सांगणार आहे की आज इतका सोपा आणि इतका छान उपाय सांगणार आहे. हा उपाय खरंच म्हणजे खूप भक्तांनी हा उपाय केलेला आहे आणि नक्कीच त्यांचं महिन्यात 2 महिन्यामध्ये लाखो करोडोचं कर्ज सुटलेलं आहे. त्याचबरोबर आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त सेवा आणि उपाय करून तुमचं कर्ज दूर होणार नाही आहे, पण तुम्ही जी काही तुमची मेहनत आहे, कष्ट आहे ते चालू ठेवा. पण तुमच्या मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ जी असते ना, ती या उपायाने आपल्याला मिळत असते. त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहेत, कारण की कष्ट करणं हा काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. देव आपल्याला मदत करतो जेव्हा आपण कष्ट करतो, तेव्हाच देव आपल्याला मदत करतो. त्यामुळे तुम्ही कष्ट प्रामाणिकपणे तुमचे कष्ट चालू ठेवा. नक्कीच तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्याचं काम या उपायांनी सेवा करेल. अगदी साधा सोपा उपाय आहे. त्याआधी तुम्हाला मी सांगते बघा, जेव्हा आपण एखादं कर्ज घेतो तर ते कर्ज मंगळवारी कधीच घेऊ नये. मंगळवार हा असा वार आहे, जेव्हा आपण मंगळवारी जर कर्ज घेतलं तर ते कर्ज फेडणं आपल्याला खूप प्रमाणे अशक्य होऊन जातं. त्यामुळे मंगळवारी कर्ज घेऊ नये. पण बघा, जर मंगळवारी एखादं कर्ज आपण नील केलं, म्हणजे एखादं कर्ज जर आपण फेडलं, तर नक्कीच इथून पुढचे जे काही हप्ता असेल किंवा मंगळवारी एखाद्या व्यक्तीला आपण पैसे दिले कर्ज फेडण्यासाठी, तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होते. त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही कर्ज घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही गुरुवारी कर्ज घेतलं तर नक्कीच तुम्ही ते निर्विघ्नपणे फेडू शकाल. तुम्हाला कर्ज फेडण्यामध्ये कोणतेही आर्थिक संकट तुमच्यावर येणार नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी कर्ज फेडलं तर अतिशय उत्तम. गुरुवार आणि मंगळवार हे 2 वार लक्षात ठेवायचे आहे. पण बघा, आजचा जो उपाय आहे हा आपल्याला बुधवारी करायचा आहे. आता बुधवारचा उपाय आहे, खूप साधा सोपा आहे. तुम्ही 1-2 महिने सलग करून बघा. मी गॅरंटीने सांगते की तुमचं जे काही कर्ज तुम्हाला तुमच्यावर झालेलं आहे ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला नक्कीच काहीतरी मोठा मार्ग. तर हा उपाय आपल्याला करताना मिठाचा उपाय करायचा आहे. आता लक्ष्मी आणि मीठ यांचं खूप जुनं संबंध आहे असं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आता माता लक्ष्मी आणि मीठ यांचा खूप जुना संबंध आहे असं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून आलेली आहे आणि समुद्रामध्ये मीठ हे असते. तर समुद्र मंथन, समुद्रमाता लक्ष्मीचं माहेर घर म्हणून देखील ओळखलं जातं. तर बघा,
मिठाचा उपाय करायचा आहे। आता उपाय कसा करायचा ते सांगते। त्याआधी उपाय कोण करू शकतो? जर तुम्ही कोणाला कर्ज दिलेला आहे, म्हणजे तुम्ही कोणाला तरी कर्ज दिलंय आणि तो व्यक्ती तुमचं कर्जच तुम्हाला, म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न करत नाहीये, तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। त्याचबरोबर तुम्ही कोणाकडून तरी कर्ज घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला रिटर्न करायचं आहे। तुमची मानसिकता पाहिजे, पण ते पैसे रिटर्न करायच्या अशा वेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता। आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रामाणिक प्रयत्न असेल, कष्ट असेल, तर ते सुद्धा तुम्हाला चालूच ठेवायचं आहेत। चला तर मग साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय कसा करायचा ते सांगते। उपाय करण्यासाठी आपल्याला काचेची बॉटल किंवा काचेची भरणी घ्यायची आहे। अगदीच छोटी किंवा अगदीच मोठी अशी नाही, मीडियम आपल्याला काचेची भरणी किंवा काचेची बॉटल घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला पूर्ण भरणी किंवा बॉटल उघडून मीठ टाकायचं आहे। आता मीठ कोणतं? आपल्या घरामध्ये आपण जे भाजीसाठी वापरतो ते मीठ नाही, तर मग जसं जाडसर एक मीठ असतं ते मीठ आपल्याला त्यात टाकायचं आहे। घरामधलं नाही, आपल्याला त्यासाठी विकत मीठ आणायचं आहे आणि पूर्ण ते बॉटल, काचेची बॉटल किंवा भरणीभर आपल्याला मीठ टाकायचं आहे। त्यानंतर ते मीठ टाकायचं, त्याच्यावरती आपल्याला 3 हिरव्या विलायच्या ठेवायच्या आहेत। 3 हिरव्या विलायची तर मिठावर ठेवायची आहेच। त्याच पद्धतीने बघा, पांढरं फूल, आता पांढरं कोणतं फूल? जर तुम्हाला पांढरं चाफ्याचं किंवा बघा पांढरी जर तुम्हाला रुई मिळाली तर अतिशय उत्तम। रुई जर तुम्हाला पांढरी मिळाली तर नक्कीच तुम्ही जो काही उपाय करता 100% नाही तर 200% तुम्हाला त्याचं फळ मिळेल। आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला ती भरणी ठेवायची आहे। आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे। उजवा हात त्या भरणीवर ठेवला आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला धूमावती मंत्र म्हणायचा आहे। कर्ज फेडण्यासाठी सगळ्यात प्रभावी जर कोणता मंत्र असेल तर तो आहे धूमावती मंत्र। आपल्याला धूमावती मंत्र म्हणायचा आहे 108 वेळेस। त्या भरणीवर, बॉटलवर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि धूमावती मंत्र हा 108 वेळेस आपल्याला म्हणायचा आहे। तो धूमावती मंत्र कोणता आहे तोही तुम्हाला मी सांगते। ओम धूम धूम धूमावती स्वाहा, तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। धूमावती मंत्र आपल्याला 108 वेळेस म्हणायचा आहे। त्यानंतर आपण जी काही बॉटल किंवा भरणी घेतली आहे त्याला झाकण लावायचं नाहीये। पांढरे सफेद वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या वस्त्राने त्याचं जे काही तोंड असेल ते आपल्याला बांधायचे। त्याच्या आधी थोडंसं मीठ आणि एक विलायची आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। त्यानंतर जी आपण भरणी आहे ती सफेद वस्त्राने पॅक करायची आहे। ती भरणी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी असते, म्हणजे आपण जिथे आपले पैसे साठवतो तिथे ती भरणी आपल्याला ठेवायची आहे। आता बाजूला काढून घेतलेली एक वेलची आणि थोडंसं मिठाचं काय करायचं तर एका छोट्याशा कागदामध्ये किंवा लाल कलरच्या कापडामध्ये तुम्ही ती वेलची आणि मीठ बांधून घ्यायचं आहे आणि तिची पुडी असेल ती तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे। जर स्त्री असेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता। पुरुषांनी पॉकेटमध्ये तुमच्या जवळ राहील अशा ठिकाणी ती ठेवायची आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, नक्कीच करून बघा। त्याचबरोबर बघा, जेव्हा आपण ती काचेची भरणी, बॉटल पूर्ण पॅक करतो तेव्हा आपल्याला त्यावर धूप दीप ओवाळायचा आहे आणि रोज संध्याकाळी आपल्याला 6-7च्या दरम्यान जेव्हा संध्याकाळी आपण धूप दीप ओवाळून, त्याचबरोबर रोज संध्याकाळी आपल्याला 108 वेळेस धूमावती मंत्र म्हणायचा आहे। अगदी साधी सोपी सेवा आहे ही तुम्ही अगदी 2 ते 3 महिने करून बघा। नक्कीच तुम्हाला याचा जो काही रिझल्ट आहे तो बघायला मिळेल। साधी सोपी सेवा आहे। तुम्हाला जी पुढे सांगितले की ती जवळ ठेवायची आहे आणि जी भरणी किंवा बॉटल आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। करून बघा। खूप स्वामी भक्तांना, खूप लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे। नक्कीच तुम्ही खूप कर्जामध्ये बुडाला असाल तर नक्कीच ही सेवा करून बघा आणि त्याचबरोबर तुमचे जे काही कष्ट आहेत, तुम्ही जी काही मेहनत करता ती प्रामाणिकपणे चालू ठेवा। नक्कीच तुमच्या कष्टाला नशिबाची साथ या उपायाने मिळणार आहे। तर छोटीशी माहिती होती, ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।